प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, नवीन वर्षात पदार्पण केलंय म्हणून नवीन वर्षामध्ये सर्वांचं स्वागत असो. प्रभू येशूच्या नावात तुमचं सर्वांचं स्वागत असो. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला नवीन वर्ष आशीर्वादित जाऊ. येशूदाय सागर चॅनलतर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना नवीन वर्ष आशीर्वादित जाऊ. नवीन वर्षाच्या भरपुरीचे आशीर्वाद तुमच्या जीवनात हो आणि प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद करू. प्लीज नवीन वर्षाच्या खातीर आणि या नवीन वर्षामध्ये येशू तुम्हाला ब्लेस करू. हे चॅनल सर्वांनी पुन्हा एकदा लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्त व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्त लोकांना सुसमाचार सांगण्यात येईल. प्लीज 2026 मध्ये या सर्वांनी लाईक आणि शेअर व्हिडिओ करा, कारण की देवाचा गौरव होईल. प्लीज हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रियजन देवाचं वचन घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 57 त्यामध्ये देव काय म्हणतो बघा. परमेश्वराचं वचन काय सांगतं बघा प्रियजनांनो. देव माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करत आहे. हे अरिष्ट टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाखाली सावलीखाली आश्रय करेन व परमेश्वर देवाचा माझे सर्व काही सिद्धीस नेणारा देव, मी त्याचा धावा करेन. तुमचं सर्व काही सिद्ध फक्त परमेश्वर नेऊ शकतो. अरिष्ट तळी जाईपर्यंत. आता 2026 मध्ये 2025 मध्ये जर तुम्ही इच्छुकडे आले तर 2026 मध्ये प्रियजन जरूर या, कारण की 26 मध्ये आज देव तुम्हाला हृदयात अंतःकरणात घ्यायला तयार आहे. आज देव तुमची परिस्थिती बदलायला तयार आहे, कारण की देवाला सर्व काही शक्य आहे. ते देव काल आज युगानुयुग सारखा आहे, कारण की तो म्हणतो मी दया आणि कृपा करणारा परमेश्वर. तो त्यावेळेस देखील त्याने दया केली होती, आज देखील करतो. म्हणून तो म्हणतो मनुष्य बदलतो पण देवाचा चमत्कार प्रियजनांनो कधीही बदलत नाही. म्हणून आज तुमच्याकडे येशू भाव पसरवून तुमच्याकडे बोलवत आहे. म्हणून ते गाणं म्हणतो येशू बुला रहा है, तेरा नाम लेने के आज बुला रहा है. येशू आज 2026 मध्ये तुम्हाला बोलवत आहे प्रियजनांनो. आज येशूकडे या. आज तुमचं हृदय अंतःकरण कठोर असेल ते काढून टाका. हृदय अंतःकरण बदलून येशूकडे या. आज येशू तुम्ही पापी असाल तर येशू तुम्हाला क्षमा करणार आणि तुम्हाला जवळ घेणार. आज तुमची परिस्थिती कोणी बदलू शकत नाही, पण येशू जरूर बदलू शकतो, कारण की 2000 वर्षापर्यंत येशू आला होता आणि त्याने वजस्तंभावर तुमचे आमचे पाप घेऊन तो मरण पावला तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी. ते येशूवर तू आज विश्वास ठेवून बघ, तुझी परिस्थिती तो देव आज 100% बदलणार. 2026 येशूच्या नावात तुझ्यासाठी आशीर्वादित राहणार. 2026 मध्ये तुझ्यासाठी ब्लेसिंग राहणार. 2026 मध्ये कुठल्या गोष्टी तुला कमी कधीच राहणार नाही. आता मी तुमच्यासाठी प्रियजनांना प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे दाखवा. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्त जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांना 2026 मध्ये कुठल्याही कोणत्या गोष्टीची कमी नको पडून. ज्याच्या घरात आशीर्वाद, ज्याच्या घरात गरिबीचे श्राप येते गरिबीचे श्राप मी तोडतो येशूच्या नावात. ज्याच्या घरात दुःख नाही ते दुःख निघ येशूच्याच नावात. ज्याच्या घरात टेन्शन येते टेन्शन निघ येशूच्या. ज्याच्या हाताला काम नाही त्याच्या हाताला मी काम स्वीकारतो येशूच्या नावात. 2026 मध्ये यांच्या कर्जाचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. यांना बरकतीचे आशीर्वाद स्वीकारतो. पवित्र आत्म्याचा प्रत्येकाला स्पर्श. त्यांच्या घरात बरकत मी स्वीकारतो 2026 मध्ये. आणि येशूच्याच नावात शांती, आनंद, बरकत आणि अभिषेक या प्रत्येकाच्या